नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सर्व प्रेक्षकांना आजच्या नवरात्रीमधील षष्टीच्या म्हणजे 6व्या माळेच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, पृथ्वी तलावर असंख्य लाखो प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आहेत. प्रत्येकाचा रंग, गंध, रूप, आकार ह्या सगळ्यांमध्ये भिन्नता असते. पण निसर्गातील या भिन्नतेचा एकमेकांशी खूप घनिष्ठ असा संबंध आहे. आपल्या देवी देवतांची वाहनं सुद्धा हे वन्यजीव प्राणी आहेत. त्यांना तिथे सुद्धा तेवढा मान आहे. मग आपल्या मानव जातीमध्ये आपण त्यांना किती महत्त्व देतो त्या निमित्त करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे वन्यजीव संरक्षण काळाची गरज. वन्यजीव सप्ताहानिमित्त हा विशेष कार्यक्रम आहे. आणि या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज असेच दोन प्रमुख पाहुणे आपण इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले पाहुणे आहेत श्री सुनील ओहळ. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. श्री सुनील ओहळ हे विभागीय वन अधिकारी व वन्यजीव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे कार्यरत आहेत. या क्षेत्रात त्यांचा 35 वर्षाचा प्रदीर्घ असा मोठा अनुभव आहे. तसेच आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत श्री बंडू धोत्रे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री बंडू धोत्रे हे इको प्रो संस्था चंद्रपूर येथे प्रेसिडेंट आहेत. मानद वन्य जीवरक्षक चंद्रपूर या पदावर ते कार्यरत आहेत. वन्यजीवांसाठी वन विभागासोबत ते 10 ते 12 वर्ष एका एनजीओच्या माध्यमातून काम करत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच हे वन्यजीव सप्ताह ही काळाची गरज काय आहे, त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे आणि त्यात आपली भूमिका काय आहे या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि या वन्यजीव सप्ताहाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या बरोबर आहेत श्री बंडू धोत्रे आणि श्री सुनील ओहळ. सर, खरं तर आजचा जो आपला विषय आहे वन्यजीव सप्ताहानिमित्त आज आपण कार्यक्रम करत आहोत की वन्यजीव संरक्षण काळाची गरज. ह्या पृथ्वीवर जन्मालेल्या प्रत्येक जीवाची निसर्ग काही ना काही व्यवस्था करतो. पण आपण कधी कधी आपल्या हव्यासापोटी हा निसर्ग आणि हे वन्यजीव प्राणी म्हणजे कुठेतरी हानी करतोय आणि आता पुन्हा त्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वी ही या प्राण्यांबरोबर आपली अगदी मैत्री होती, पण आता हे आपण दिवस साजरे करतोय. सुनीलजी, मला तुम्ही सांगा की हा सप्ताह साजरा करण्यामागे नक्की भूमिका काय आहे आणि काय महत्त्व आहे त्याचं? जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा या सृष्टी पृथ्वी तलावरती एक परिपूर्ण अन्न साखळी निर्माण झालेली होती. या परिपूर्ण अन्न साखळीमध्ये मानव सुद्धा एक त्याच्यामधला घटक होता. परंतु या मानवाने स्वतःच्या बुद्धिमत्तावर त्यांनी एक आपला वेगळा स्थान निर्माण करायचा प्रयत्न केला आणि या अन्न साखळीतून तो बाहेर पडला. आणि अन्न साखळीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्याच्या बुद्धिमत्ताच्या जोरावरती एक वेगळा विश्वनिर्माण तयार करायला निघाला. आणि ह्या वेगळं विश्वनिर्माण तयार करताना त्यांनी वन्य प्राण्यांची आणि वनाची मोठ्या प्रमाणे ऱ्हास केली. या ऱ्हास झाल्यामुळे वन्य प्राण्यांचं महत्त्व ह्या आपल्या पृथ्वी तलावरती किती आहे ह्याची जाण करून देण्यासाठी हा विशेषतः वन्यजीव सप्ताह कार्यक्रम आपण घेत आहोत. 1952 पासूनचा हा जो आहे कार्यक्रम आपण भारतामध्ये चालू केलेला आहे. आणि हा जो वन्यजीव सप्ताह आहे हा भरीव असा कार्यक्रम आपण घेत आहे. त्यामध्ये विशेषतः शाळेतल्या मुलांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण याच्यामध्ये आमंत्रित करतो, कारण ते भावी नागरिक आहे आणि ह्या सत्ता त्यांना पुढे चालवायचा आहे. हा वारसा आपला जो वनाचा आहे त्यांना जतन करून करायचा आहे. तर त्यांना माहिती व्हावे, जे काही नामशेष होणारे प्रजाती आहेत त्यांच्याबद्दल त्यांना त्यांची उपयुक्त माहिती करून देणे हा असा कार्यक्रम असतो. आणि या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारची आम्ही ऍक्टिव्हिटीज असते. त्याच्यामध्ये म्हणजे मुळात ह्या सगळ्याचं आता महत्त्व आपल्या जीवनात किती आहे याची पुन्हा एकदा सगळ्यांना जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं. खरं तर मला सर तुमच्याकडे यायचंय बंडूजी
नक्की तुम्ही काय सांगाल, त्याच्यामागची तुमची भूमिका तुम्ही काय सांगाल, आणि अधिवास आणि अन्न साखळी यांचाही एकमेकांशी कितपत संबंध आहे, काय सांगाल सर? बरोबर आहे. कारण की अनादी काळापासून जेव्हा आपण विचार करतो, मनुष्य हा विकसनशील जरी प्राणी आहे तरी पण अनादी काळाच्या पूर्व म्हणजे आपण जेव्हा चर्चा करतो मनुष्य उत्क्रांतीची, तर पूर्वी हा मनुष्य प्राणी निसर्गाशी एकरूप राहून जगत होता. प्रत्येक वन्य प्राण्यांचं महत्व, प्रत्येक जीव जंतूंचं महत्व त्यांना होतं. परंतु जसं आपण विकासाचे टप्पे गाठत गेलो तेव्हा अशा प्राण्यांकडे, निसर्गाकडे आपलं दुर्लक्ष होत गेलं. एरवी जंगलाकडे पण त्याच पद्धतीनं दुर्लक्ष झालं. म्हणजे आता तर आपण नवरात्रीचा उत्सव चालू आहे, आपल्याला कळतं कुठल्याही देवीची मूर्ती आपण बघितली, कुठल्या देवी देवतांची आपण मूर्ती बघतो, तर प्रत्येक देवी देवता हे एक ना प्राण्यांचा संरक्षणाचा संदेश देत असतं. ही आपली संस्कृतीच राहिलेली आहे. परंतु कुठेतरी ही संस्कृती लोप पावली आणि आज आपल्याला वन्यजीव संरक्षण किंवा वन्यजीव सप्ताह हे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची गरज पडत आहे. कारण की येणारी भावी पिढीला जर सुद्धा याची गरज पटली नाही किंवा याचं महत्व समजलं नाही तर येत्या काळामध्ये हे वन्यजीव संरक्षण जे होणार नाही आणि वन्यजीवांची जी काही संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होईल. तर त्याकरिता हे वन्यजीव सप्ताह साजरे करण्याची अत्यंत गरज आहे. खरं. पण मला अधिवास आणि त्यांची अन्न साखळी ह्यांचा हा एकमेकांशी काय संबंध आहे? एक हे आहे जीवस्य जीवनम म्हणून जसं म्हटलं जाते, प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर निर्भर आहे. तर त्यामध्ये एक अन्न साखळी असते. अशा वेगवेगळ्या अन्न साखळ्या आपल्याला पाहायला मिळतात. एक उदाहरण म्हणून जर पाहायचं म्हटलं तर गवत खाऊन नागतोडा जगतो, नागतोड्याला खाऊन बेडूक जगतो, आणि बेडकाला खाऊन साप जगतो, आणि शेवटी गरुड सुद्धा सापाला खातो. वेगवेगळ्या अधिवासामध्ये वेगवेगळ्या अशा अन्न साखळ्या आहे, अशा अन्न मालिका असतात. म्हणून प्रत्येक जीवाला वाचवणं तितकंच गरजेचं आहे. कारण की एखादा जीव असाच मारून संपला किंवा नष्ट झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्या जीवावर होतो आणि पर्यायाने तोही जीव संपतो. आणि अशा अंगाने पूर्ण अधिवास मध्ये जे जगणारे जीव जंतू आहे, एकंदरीतच आपली जैवविविधता आहे ती संकटात येईल. म्हणून ह्या संपूर्ण अन्न साखळी आणि त्यांचा अधिवास जपण्याचं काम आता आपल्या येत्या भावी पिढीला करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे खूप एक मोठी जबाबदारी आपण आपल्या भावी पिढीवर देतोय असं आपण म्हणू शकतो. कारण पुढच्या आपल्या भविष्यासाठी ही अन्न साखळी अबाधित ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे. सुनीलजी, मला तुम्ही सांगा की ह्या वन्यजीवांची संख्या हळूहळू कमी होत चालली. आपण हे सप्ताह साजरे करतोय, विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या भावी पिढीपर्यंत त्याचं महत्व पोहोचवतोय, पण तरीही त्यांची संख्या कमी होत चालली, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? वन्यजीवांची संख्या कमी होण्याचं प्रामुख्य कारण म्हणजे औद्योगिकरण, नागरीकरण हे जे आहे ह्याच्यामुळे हा विकासात्मक कामं जे घेण्यात आलेले त्याच्यामुळे त्यांची जी आहे वन क्षेत्राची क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. त्यांच्या नागरी सुविधामध्ये रस्ते तयार केले जातात. हे रस्ते सुद्धा वनाच्या क्षेत्रातून जात आहे आणि ह्या वनाच्या क्षेत्रातून जात असल्याने त्यांची जी कॉलनीज तयार होऊन जाते, त्यांचा जो अधिवास आहे तो नष्ट होऊन जातोय. तर अशा प्रकारे वनक्षेत्र हे कमी होत गेल्याने ह्यांची जी संख्या जी आहे ते रोडवली गेलेली आहे, कमी होत गेलेली आहे. तर हा एक त्याचा प्रमुख कारण असं आपण म्हणू शकतो. ओके, बंडूजी, मला तुम्ही सांगा की त्यांची संख्या कमी होत चालली, पण काही असे जीव आहे की जे नामशेष होत चालले आहेत, त्याविषयी तुम्ही काही सांगाल? नामशेष म्हणजे जर विचार केला, आपल्या भारतामध्ये पूर्वी चिता होता, एकशिंगी गेंडा होता, आणि जागतिक स्तरावर डोडो पक्षी वगैरे आपण ऐकतो, हे नामशेष झाले जे आता मुलांना आपण फक्त पुस्तकातूनच दाखवू शकतो. तर संकटग्रस्त म्हणजे एकदम क्रिटिकल स्टेजमध्ये एखाद्या प्राण्याची संख्या कमी झालेली आहे आणि त्यानंतर त्याच्या संरक्षणाचे उपाययोजना करूनही ते संख्या किंवा त्याचा अधिवास वाचवणं शक्य नाही, तर अशा लोकांना, अशा प्राण्यांना आपण संकटग्रस्त म्हणतो. त्यासाठी ते प्रयत्न केले पाहिजे. तर काही काळापूर्वी 1970च्या दशकापर्यंत वाघाची संख्या सुद्धा, जो पटेरी वाघ आहे त्याची पण संख्या क्रिटिकल स्टेजपेक्षा पण कमी झालेली होती. परंतु आता जनजागृतीचा तो प्रभाव आहे, लोकांपर्यंत हा विषय पोहोचला, सेव्ह टायगर सारख्या मोहिमा राबवल्या गेल्या, शासन स्तरावर मोठे प्रयत्न झाले, NGO, शाळकरी विद्यार्थी यांनी जे प्रयत्न केले, तर वाघाला चांगले दिवस येऊ लागलेले आहे. म्हणजे जनजागृती आणि अवेअरनेसमुळे हे सगळं शक्य होऊ शकते, याची उत्तम उदाहरण आहे. पण येत्या काळात ही जबाबदारी समर्थपणे पार पाडणं गरजेचं आहे. कारण की सरांनी जसं सांगितलं की अधिवासावर विविध संकट आहे. कारण की जिथं जंगल आहे तिथं खनिज संपत्ती आहे, आणि जिथं खनिज संपत्ती आहे त्यावर उद्योग आधारित म्हणजे उद्योग येणार आहेत. मग ह्या उद्योगासाठी मग जंगल कापले जाणार का, मग त्यांचे अधिवास नष्ट केले जाणार का, कुठंतरी हाही विचार होणं गरजेचं आहे. तर अलीकडच्या काळात त्या दृष्टीनं प्रयत्न होत आहे, शासन स्तरावरही प्रयत्न होत आहे, आणि अशा रीतीनं आपण पुढच्या काळामध्ये हे वन्यजीव वाचवण्याचे प्रयत्न करू शकतो. आणि यासाठी सर्वांचा हातभार लागणं गरजेचं आहे, तेव्हाच हे शक्य आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने ओरड करायची, एखाद्या व्यक्तीनं त्याला दबाव निर्माण करण्याचं हे शक्य नाही. हा सामूहिकरित्याने जर दबाव निर्माण झाला
तर शासनही वन्यजीवाच्या दृष्टीनेही प्रयत्न करतील आणि निर्णय घेतील. खरं जसं तुम्ही सांगितलं की आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील वन्यजीवांचं महत्त्व ओळखून सगळ्यांच्या मदतीने ही मोहीम पुढे राबवली पाहिजे, नाही का? तिथे एका व्यक्तीचं किंवा फक्त शासनाचं असं काम नाहीये. सुनीलजी, जसं बंडूजींनी सांगितलं की संख्या कमी होत चालली, त्याची कारणं आहेत, पण त्याच्यावर उपाययोजना काय आहेत आणि वन विभागाची यात भूमिका काय आहे? यांची जी संख्या तर आपण म्हणजे वनक्षेत्र तर वाढवू शकत नाहीये, परंतु आज जो आपल्याकडे जे काही आहे वनक्षेत्रचे त्यांच्या ह्याच्यामध्ये संख्या वाढवण्यासाठी तिथेच त्यांची अधिवास आहे त्या टिकवण्यासाठी त्या पद्धतीचे कामं तिथे घेणं अपेक्षित आहे. लोकांचं तिथे जे काय डिस्टर्बन्स आहे तिथे जाणं येणं आहे किंवा अतिक्रमण करणे आहे, असे थोडा आळा घातला पाहिजे. त्यांना आळा घातला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण त्यांना हे करणं अपेक्षित आहे. बंडूजी, तुम्ही काय सांगाल? तुमची काय भूमिका आहे, स्पष्ट कराल? वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं वन्यजीव संवर्धन कायदा तयार करण्यात आलेला आहे शासनाने, आणि सोबतच त्याद्वारे आपण व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य असे अनेक संरक्षित क्षेत्र तयार केलेले आहे. आणि महाराष्ट्रात हे मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि अजूनही भविष्यात काही असे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य अजून होतील आहे. तर असे व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य जर घोषित झाले तर त्या ठिकाणी त्यांचा हक्काचा अधिवास त्यांचा मिळतो, त्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजना केलं जातं. महाराष्ट्र वन विभागाचा एक वन्यजीव विभाग स्वतंत्रपणे या विषयावर काम करतं. म्हणजे त्या ठिकाणी फक्त वन्यजीवांचं व्यवस्थापन योग्य रीतीनं कसं होईल, त्यांच्या संरक्षणाला चालना कशी मिळेल आणि त्यांच्या दृष्टीनं म्हणजे त्यांची वाढीस लागावं या दृष्टीनं सर्व प्रयत्न केले जातात आणि तसे प्रयत्न सुरू आहेत. अरे वा, या सगळ्यांविषयी आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. पहिला आधी आपण फोन घेऊया. कीर्ती पाटील आपल्याशी बोलतायत पालघरवरून. नमस्कार. नमस्कार कीर्तीशी बोला. हॅलो, मी डाणून कीर्ती पाटील बोलते. तुमचा विषय आहे त्याच्यानुसार मी विचारते. मुलं शाळेत जाण्याच्या आधीच त्यांना बेचकीने पक्षी मारायला वगैरे शिकवले जाते. अजूनही समाजात एवढी सजगता नाहीये की मग त्यांना कशा प्रकारे तुम्ही समजावणार? बरं, धन्यवाद कीर्तीजी. एक फोन आलेला आहे, तो आधी आपण घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की पुष्कळ वेळा आपण पाहतो की आपण निसर्ग प्रवास करत असताना आपण जंगलात किंवा इतर ठिकाणी वन्य प्राणी जसे कोल्हे, हरणे किंवा इतर हिंस्र प्राणी दिसतात आणि हेच प्राणी आपल्यावर प्रहार करण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. अशा प्रसंगी, अशा परिस्थितीमध्ये आपण आनंद घेत असताना देखील आपण कसे वागावे, तर त्या प्राण्यांना कोणती इजा न होता ते आपले संरक्षण करून जंगलात आरामशीर जातील, यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. खरं तर बंडूजी, ह्याच्या आधीचा जो प्रश्न होता कीर्तीजींचा, तो मला त्या प्रश्नावर तुम्हाला विचारायचं की जसं त्यांनी सांगितलं की काही ठिकाणी मुलं बेचकीने पक्षी वगैरे मारतात, तर अजूनही तेवढी सजगता आपल्यात आलेली नाहीये. काय सांगाल तुम्ही? पूर्वी आमच्याही बालपणातले जर आम्ही केलं तर हा खेळाचाच भाग होता आमचा पण. परंतु आणि कायद्याने जरी विचार केला तर 1970 पर्यंत सुद्धा शिकारी केल्या जायच्या आणि शिकारीचे परवाने शासनातर्फे दिले जायचे. परंतु वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आला, यावर बंदी आली, मग तशी तशी जनजागृती व्हायला लागली, ती तळागाळापर्यंत पोहोचू लागली आहे. आता ह्या शाळकरी विद्यार्थ्यांना म्हणूनच आम्ही म्हणतो की हे शहरातच नाही तर ग्रामीण पातळीपर्यंत हे जनजागृती पोहोचली पाहिजे. मी ज्या विदर्भातून किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून येतो तर त्या ठिकाणी आता वन्यजीव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही जनजागृती गाव खेड्यापर्यंत वन विभाग आणि एनजीओ मार्फत होत आहे. तर ही आहे प्रकार काही ठिकाणी असेलही, परंतु त्या ठिकाणी ही जनजागृती पोहोचवण्याचं काम आता त्या ताईंनी जे विचारलं तर त्यांचे हे काम आहे की ते पण ते सांगू शकतील की अशा अशा पद्धतीच्या वन्यजीवांचं महत्व आहे. हे जर आपण प्रत्येकानं आपलं काम समजलं तर आपण खूप सारी जनजागृती शेवटच्या टोकापर्यंत करू शकतो. शेवटी हा जनजागृतीचा भाग आहे. जोपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टीचं महत्व पटणार नाही, पटवून सांगणार नाही, तोपर्यंत त्याचं संरक्षणही होणार नाही. अगदी खरं आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की प्रत्येकाला त्या वन्य प्राण्यांचं महत्व, म्हणजे आज मी शहरात राहते तर मला त्या प्राण्यांचं काय करायचं किंवा तसं न करता प्रत्येकाला त्याचं एक महत्व कळलं पाहिजे. सुनीलजी, मला तुमच्याकडे यायचं की जो भारतजींनी प्रश्न विचारला की आपण कुठे फिरायला गेलो निसर्गाच्या सानिध्यामध्ये, त्यावेळेला तिथे जर कोणी प्राणी आले किंवा त्यांच्याकडून काही वेळेला प्राणी आपल्याला घाबरत असतात आणि माणसंही त्यांना घाबरत असतात आणि याच्यामध्ये एकमेकांवर हल्ला होण्याची ती शक्यता असते, तर तिथे काय उपाययोजना करावी हे टाळण्यासाठी? ह्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की
पर्यटकांना जे वन्य नॅशनल पार्कमध्ये किंवा सँच्युरीजमध्ये जे काही मुभा दिली जाते जाण्यासाठी, त्याचं एक निश्चित बाउंड्री डिफाईन्ड असते, बरोबर, क्षेत्र निश्चित केलेलं असतं. त्या क्षेत्रामध्ये त्यांनी ते वावर करणे अपेक्षित आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये वावर करत असताना जे काही शासनाचे विभागामार्फत पुरवण्यात आलेले वाहनं आहेत त्याच्यानी त्यांनी जाणं अपेक्षित आहे. किंवा नेचर ट्रेल्स वगैरे असतात, तुम्ही पायी जातात, त्या पायी जाताना तुम्हाला जर एखादा वन्य प्राणी दिसलं तर त्याला म्हणजे त्याला आपणही काही हात न लावता किंवा कुठल्याही प्रकारे आवाज देऊन त्यांचं अटेन्शन आपल्याकडे करून घेणे वगैरे हे सर्व टाळणे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर जर पर्यटकांनी तेवढी काळजी घेतली तर मला असं वाटत नाही की काही इजा होण्याची इजा होईल किंवा शक्यता आहे, त्यांच्याशी निर्माण होईल. अगदी खरं आहे. बंडूजी, तुम्ही काय सांगाल की व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव अभयारण्य यामुळे वन्य प्राण्यांचे संरक्षण कितपत होतं आणि काय आहे हे? हे बघा, आपल्या महाराष्ट्रात वनक्षेत्र आहे, पण ह्या वनक्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणा ह्या वेगवेगळ्या आहेत. तर मी आधी सांगितलं, एक वन्यजीव विभाग आहे, एक प्रादेशिक विभाग आहे आणि वन विकास महामंडळ सुद्धा आहे. तर वन्यजीव क्षेत्रामध्ये फक्त वन्यजीवावर फोकस केलं जातं, वन्यजीवाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं, त्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं. आणि व्याघ्र प्रकल्पाच्या आतमध्ये जे काही गावं आहेत त्यांचं पुनर्वसन करून वन्य प्राण्यांसाठी एक मोकळा एरिया तयार करण्याचे प्रयत्न केले जातात. आणि त्यातून जे काही गावं पूर्वीपारपासून त्या आतमध्ये आहेत त्यांचं पुनर्वसन, योग्य पुनर्वसन केलं जातं. त्यामुळे वन्यजीव क्षेत्रात परत त्यांना वन्य प्राण्यांना मोकळी जागा मिळते. तर वन्यजीव संरक्षण संवर्धनाच्या ज्या काही आपण चर्चा करतो आहे त्याला ग्राउंडवर जे काही मूर्त रूप देण्याचं काम आहे हे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य करत असतं. कारण की त्या ठिकाणी इतर कामं पूर्णपणे बंद केली जातात. जंगलातले जे काही वृक्ष आहेत त्याची तोड करण्याचे काम आहे, इतर जे काही कामं असतील वानिकी संदर्भातले, ते कुठले कामं न करता फक्त वन्यजीवांच्या दृष्टीनं त्यांना पाण्याची व्यवस्था म्हणा, त्यांच्या संरक्षणाचं आहे. म्हणजे 24 घंटे तिथं आता आमच्याकडे STPF तयार केलेला आहे, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स, म्हणजे संरक्षणावर जास्त भर दिला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी वन्यजीवांचा वाढीस वाव आहे. पण जसं आता तुम्ही सांगितलं की ह्या व्याघ्र प्रकल्पातून गावाचं पुनर्वसन केलं जातं, ती प्रक्रिया काय आहे आणि ती कशी होते हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय. जे काही आता वनक्षेत्र आहे पूर्वीपासून, आणि त्या वनक्षेत्रामध्ये जे काही गावं आहेत प्रामुख्याने ते आदिवासी गावं आहेत. पूर्वीपारपासून ते दाट घनदाट जंगलामध्ये राहत आलेले आहे. परंतु आज आपण विकासाचा टप्पा ओलांडल्यानंतरही त्या बेसिक सुविधापासून ते गावकरी दूर आहे, ते संपूर्ण गाव दूर आहे. म्हणजे आरोग्याच्या समस्या असतील, शिक्षणाचे विषय असतील, त्यांना शिक्षणासाठी पण खूप दूरपर्यंत पायपीट करावी लागते आणि मग उच्च शिक्षण तर त्यांना मिळतही नाही. अशा सर्व परिस्थितीतून त्यांच्या संकटातून मुक्तता व्हावी त्याही दृष्टीने पुनर्वसनाचं महत्व आहे. म्हणून त्या दृष्टीने त्यांचं पुनर्वसन झालेलं पाहिजे. परंतु एकीकडे जे काही वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी जो मानव वन्यजीव संघर्ष होतो तो संघर्ष टाळता आला पाहिजे. कारण की हे गावकरी त्या ठिकाणी जे जगतात, वन्य प्राण्यांच्या सहवासात जरी जगत असले तर वन्य प्राण्याकडून शीतपिकांचं नुकसान होणं, त्यांना इजा पोहोचणं ह्या साऱ्या गोष्टी तिथे असतात. एक म्हणूनच त्यांना जर आपण इतर ठिकाणी विकासाच्या प्रवाहात आणलं, शहराच्या जवळ आणलं तर त्यांचा तो सर्वांगीण विकासही होतो. त्याकरिता शासन त्या पुनर्वसनाची योजना राबवत असते. आणि या पुनर्वसनाच्या योजनेमध्ये प्रत्येक परिवाराला 18 वर्षाचा मुलगा झाला आणि 18 वर्षाची मुलगी पण झाली तर त्याला एक स्वतंत्र परिवार म्हणून मानलं जातं. आणि स्वतंत्र परिवाराला एक स्वतंत्र पॅकेज दिला जातो. ज्यांना कॅशमध्ये रोख रक्कम घेऊन जायचं असेल तसाही एक पॅकेज आहे, आणि किंवा त्यांना घर, जमीन हे द्यायचं असेल तर तसाही पॅकेज आपण दिला जातो. एक उदाहरण म्हणून जर आपण विचार केला तर एक परिवार आहे आणि त्यांना नवरा बायको असेल आणि त्यांना 4 मुलं असेल तर 4 मुलं म्हणजे 4 स्वतंत्र परिवार आम्ही मानतो, आणि नंतर आई वडील म्हणजे एक परिवार, असे 5 परिवार. आता 5 परिवारामध्ये 2 पॅकेज आहे. कोणी जर रोखीनं जात असेल तर त्याला 10 लाख रुपये रोख दिलं जाते, आणि कोणी जर आम्हाला पुनर्वसनाचा पॅकेज म्हणत असेल तर त्यांना घर बांधण्यासाठी जागा, पूर्ण गाव वसवून मिळेल, सर्व गावकरींचं एक गाव असेल, आणि त्या ठिकाणी प्रत्येक परिवाराला 5-5 एकर ही जमीन सुद्धा दिली जाते आणि संपूर्ण गाव वसवून दिलं जाते. आणि हे चांगलं, म्हणजे तिकडे दाट जंगलात राहत असताना विकासापासून दूर आहे ते लोक, आणि बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी आहे, आरोग्याच्या सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही, या सर्व बदल त्यांचा नवीन ठिकाणी झालेला आहे. अलीकडे ताडोबामध्ये नवेगाव जामणीचं पुनर्वसन झालेलं आहे. ते एक चांगल्या प्रतीचं पुनर्वसन येत्या हल्लीच्या काळामध्ये झालेलं म्हणता येईल. पूर्ण प्रकल्पाविषयी अजून बरंच जाणून घ्यायचं. एक फोन घेऊया. प्रदीप देशमुख आपल्याशी बोलतात अंधेरीवरून. नमस्कार. नमस्कार प्रदीपजी, बोला. हो बोला प्रदीपजी. हा, मला प्रश्न असं विचारायचा, माणसाला जसं अन्न, वस्त्र, निवारा आणि चांगलं फूड, चांगलं पाणी जसं दिलं जातं
तसं वन्य प्राण्यांना दिलं तर वन्य प्राण्यांचं आयुष्य पण वाढेल आणि शिकार करून त्यांनी खावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना विशेषतः हे जे वाघ किंवा असतात ते बऱ्याच स्टार्वेशन होतं किंवा त्यांना पाणी नाही मिळत आणि त्याच्यामुळे ते मृत्यू पावतात उन्हातानाने वगैरे असे. त्यांच्यासाठी आपले विदेशामध्ये अशी सोय असते रोज सकाळी त्यांना चांगलं फूड दिलं जातं, चांगलं पाणी दिलं जातं, औषधं दिली जातात. ट्रिपल पोलिओ आपल्या माणसाला जसं दिलं जातं तसं काही औषधं त्यांना दिली जातात. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्यमान वाढतं आणि चांगले हेल्दी राहतात सगळेच प्राणी. तर आपल्याकडे असं करतात का? आवश्यकता आहे का करायचं? मला वाटतं करावं असं मला वाटतं. काय आपल्या मते आपली? बरं, धन्यवाद प्रदीपजी. सुनीलजी, खरं तर हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण की 35 वर्षाचा एवढा मोठा वन्यजीव प्राण्यांबरोबरचा जो तुमचा अनुभव आहे, बरेच वन्यजीव प्राणी आणि अशा बऱ्याच घटना तुम्ही बघितल्या असतील. जसं प्रदीपजींनी विचारलं की माणसाला जसं अन्न, वस्त्र, निवार ह्या मूलभूत गरजा आहेत, तसं आपल्या प्राण्यांनाही अन्न आणि पाणी ह्या त्यांच्या मूलभूत गरजा असतात. तर त्या कितपत पुरवल्या जातात अशा अभयारण्यांमध्ये? जसं वन्यजीव या शब्दामध्येच आहे की वन्यजीव म्हणजे वनामध्ये राहणारे वन्यजीव. वन आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं जर म्हणायचं गेलं तर 103 स्क्वेअर किलोमीटरचा हा परिसर एकजूट परिसर आहे. वन ब्लॉक आहे तो पूर्ण 103 स्क्वेअर किलोमीटरमध्ये. तर अशा हे जे आहे वन्यजीव हे काय पाळीव प्राणी नाही की त्यांना आपण अन्न वगैरे असं फिडिंग करून त्यांची स्वास्थ्याचं हे करता येईल. वनामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलं की पूर्ण जो आहे एक अन्न साखळी त्यांची तयार झालेली आहे आणि त्या अन्न साखळीच्या अंतर्गत हे सर्व जीवसृष्टी तिथे राहत आहेत. तर त्यांचे जे आहे आमचे मॅनेजमेंट प्लॅन असतो, ते मायक्रो मॅनेजमेंट प्लॅन असतो. आम्ही ते क्षेत्रामध्ये फील्डमध्ये जाऊन कम्प्लीट अभ्यास करून त्याचं जे काय अधिवासाचं माहिती घेऊन 10 वर्षाचा प्लॅन बनवला जातो आणि त्या प्लॅनच्या अनुषंगाने त्या क्षेत्राला ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे पाणी जर जे आहे वाहते झरे आहेत तर तिथे जर कुठेतरी अडवून तिथे बंधारा बांधणे आणि तृणभक्षी प्राणी आहेत त्यांची संख्या वाढवण्यासाठी गवताची लागवड करणे वगैरे अशा पद्धतीचा जो आहे मॅनेजमेंट प्लॅन मध्ये ते संपूर्ण त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली जाते. आणि अस्तित्वात असलेले वन्य प्राण्यांचे तिथे जे आहे वन्य प्राणी जे तिथे आहे अस्तित्वात असलेले वन्य प्राण्यांचे अधिवास विकासाचे काम मात्र वन्य जीव विभाग हा करतो आणि अशा पद्धतीने त्यांना परिपूर्ण म्हणजे तसं हे फूड चेन त्यांना मिळतं. आणि एखादा प्राणी जर इंजर्ड झाला असेल आणि माहिती मिळाली असेल किंवा बाहेर आला असेल तर त्याला आपण जो आहे बंदिस्त करून त्याला उपचार वगैरे करून मग पुन्हा त्याला सोडताना हे पण पाहिलं जातं की हा नैसर्गिक वातावरणामध्ये तो राहू शकतो की नाही स्वतःच्या स्वबलावरती, तरच त्यांना पुन्हा जंगलामध्ये सोडलं दिलं जातं. अन्यथा मग त्यांना आम्ही आमच्या केसमध्ये ठेवून जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मग त्यांना मॅन्युअली फीडिंग वगैरे केलं जातं. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की परदेशात किंवा त्या ठिकाणी प्राण्यांची किंवा वन्यजीवांची जशी काळजी घेतली जाते तशीच आपल्याकडेही ती घेतली जाते. एकदा जर तो रेस्क्यू सेंटर मध्ये आला आणि मग त्याची काळजी घेणं अपेक्षित आहे, परंतु वनामध्ये असणारे प्राण्यांची जी आहे काळजी त्यांची अन्न साखळी ऑलरेडी तयारच आहे. बंडूजी, मला तुमच्याकडे यायचंय की मगाशी तुम्ही खूप छान त्या व्याघ्र प्रकल्प आणि गावाचं पुनर्वसन याविषयी सांगत होता. पण ह्या पुनर्वसनाच्या दरम्यान गावकऱ्यांच्या मध्ये काय अजून बदल होतात? एकंदरीत मी मगाशीच सांगेन तुम्हाला की त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पायपीट करायची, पैदल पायपीट करायची, वाहनाची दळणवळणाची कुठली व्यवस्था त्या गावामध्ये नसते. म्हणजे अत्यंत दुर्गम भागातली आपण कल्पना करू शकतो, तिथे कुठले रस्ते नाही, काही नाही. अशा ठिकाणावरून त्यांना ये जा करायचा, प्रत्येक गोष्टीसाठी ये जा करायचा. आणि एमर्जन्सी जर आपल्याला आरोग्याची सुविधा त्यांना हवी असेल तर ती पुरवता येत नाही. म्हणजे कित्येकदा त्या बंडीमध्ये जात असताना गरोदर स्त्रीचं बाळंतपण होणं किंवा तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू होणं, अशा विविध संकटांना त्यांना सामोरं करावं लागते. आपण शिक्षणाच्या बाबत इतकी प्रगती केलेली आहे, परंतु त्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणही घेता येत नाही, कारण की ते लांब आहे, तेवढ्या दूर जाता येत नाही. वनक्षेत्रात ते असतात आतमध्ये. आणि आता जसं ताडोबाचं क्षेत्र आहे, ताडोबा सर्वांना माहिती आहे, वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथून पायवाटेनं प्रवास करणं म्हणजे जिकिरीचं काम आहे आणि कितीदा ते होईल ते शक्य नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचं पुनर्वसन झालं तर ते आपण शहराच्या जवळपास मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी जर आणलं तर ते मुख्य प्रवाहात येतात आणि त्यांना रोजगार ही मिळतो, शिक्षणही मिळतं, आरोग्याच्या सेवाही मिळतात. हा झाला भाग. परंतु वन्यजीवांच्या दृष्टीनं
वन्यजीवासाठी तो इनव्हायलेट एरिया सुद्धा मिळतो. वाघांसाठी जे काही एखादं ठिकाण असेल तर तो ठिकाण पूर्णपणे मोकळा झाल्यामुळे त्या ठिकाणी कुरण विकासाचे कामं होतात, मेडोज डेव्हलपमेंट म्हणतो आपण. आता ही कुरण्यावर मग पाळीव प्राणी त्या ठिकाणी तृणभक्षी प्राणी येतात आणि हे तृणभक्षी प्राण्यावर मग मांसभक्षी प्राणी, अशा पद्धतीने ती अन्न साखळी पुन्हा जोपासली जाते आणि एकंदरीत वन्यजीवांचं व्यवस्थापन ही चांगल्या रीतीनं करता येते ती जागा मिळाल्यामुळे. अच्छा, म्हणजे ती अन्न साखळी आहे जी ती पुन्हा त्या पद्धतीने सुरळीतपणे सुरू राहते. खरं तर ताडोबाचं जंगल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, आधी तो फोन आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगाववरून. नमस्कार. नमस्कार उमाजी, बोला. हा, विषय खूप चांगला आहे. साप एक वन्यजीवी म्हणजे मित्र आहे, शेतकऱ्यांचा मित्र आहे. बेडूक आणि उंदीर खाऊन आम्हाला मदत करत असतो. पण लोक बघा, साप बघता क्षणीच मारून टाकतात त्याला. की असं काय करावं, हे लोकांनी साप मारू नये त्यासाठी काय करावं. सगळे साप काही विषारी नसतात, बिनविषारी कुठले आणि विषारी कुठले, अवेअरनेस हवा होता. लोकांनी साप मारू नये त्यासाठी काय आपण प्रतिबंध करू शकतो हे विषय काय. धन्यवाद उमाजी. खरं तर आपण असं म्हणतो की लोकांमध्येही जनजागृती आहे आणि बरीच जनजागृती आहे. संजयजी, तुम्ही काय सांगाल की साप दिसला की आपण त्याला मारतो, कारण मुळात काही वेळेला आपणही घाबरत असतो किंवा काय, पण हे बंद करण्यासाठी किंवा याच्यावर उपाययोजना करण्यासाठी काय करावं, काय सांगाल? साप बघितलं की माणूस पहिलाच घाबरून जातोय आणि ऍक्च्युअली भीतीपोटी तो त्याला मारतोय. त्यांना असं वाटतं की या साप चावल्याने आमचा मृत्यू होईल कारण विषारी साप आहे असं त्यांना वाटतं. जसं आता सांगण्यात आलं, मॅडमने सांगितलं की सर्व साप विषारी नसतात. हो, हे जे आहे, परंतु ढोबळमानाने साप बघितल्यानंतर लोकांच्या मनामध्ये अशी धारणा होती की हा विषारी साप आहे आणि त्याला मारणं आहे. पण खरं तर एखादा सर्पमित्र असतील त्यांना पकडून त्यांनी काय करायला हवं की त्याच्याबद्दल सर्पमित्र जे आहे आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये वन अधिकाऱ्यांचे ऑफिसेस आहेत, त्यांना तिथे संपर्क करणं अपेक्षित आहे. आणि संपर्क केल्यानंतर आमच्या विभागामध्ये सर्पमित्रांची यादी असते आणि सर्पमित्रांची यादीमध्ये त्यांना फोन कॉल करून ताबडतोब तो तिथे जाऊन सापाची जी आहे सुटका करून घेतात आणि ते त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासामध्ये सोडतात. तर हा सर्वांना मला असं सांगणं आहे की साप दिसल्यानंतर आपण त्यांच्यावरती हल्ला करू नका, मारू नका. त्यांना फोन करा आमच्या सर्पमित्रांना आणि एक सुरक्षित ठिकाणी आपण राहा आणि त्यांची वाट बघा. आमचे सर्पमित्र येतील आणि ते साप त्यांना हे घेऊन जातील. खरंय. बंडूजी, तुम्ही काय सांगाल, कारण बऱ्याचदा इतकं मोठं वन्यक्षेत्र जे तुम्ही सांगितलं तिथेही बऱ्याच वेळेला अशा समस्या येत असतील. कारण की मी स्वतः सर्पमित्र आहे आणि आमची सर्पमित्रांची चळवळ आहे आणि या वन्यजीव संरक्षणाचं कार्याची बेसिक जे सुरुवात आहे आमच्या सर्पमित्र कार्यापासूनच सुरुवात झाली. कारण की सापाविषयी एक सर्पमित्र चांगल्या पद्धतीने वस्तुस्थिती अशी आहे की आमचा तर चंद्रपूर किंवा तिकडचा जो भाग आहे हा संपूर्ण जंगल क्षेत्र आहे आणि शहरातही मोठ्या संख्येनं साप निघतात आणि ही चळवळ चांगल्या स्वरूपाची आहे. चांगले सर्पमित्र पण या क्षेत्रात काम करत आहेत. सर्पमित्रांना आपण बोलवलं तर 10-15 मिनिटात सर्व्हिस देणारे सर्पमित्र आहे, येतात, सेवा देतात आणि तो सापाला घेऊन जातो. परंतु ज्या ज्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात समस्या आहे की दिसता क्षणी सापाला मारायचं, कारण की ते भीतीची रिॲक्शन आहे. कारण की आपल्या घरी एखादं संकट आलेलं आहे तर त्यांचं डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे त्याला मारणं एवढ्या पुरतं मर्यादित असते. परंतु कसं होते की ही प्रक्रिया आहे, थोडा वेळ जाईल, परंतु त्या भागात सातत्यानं सर्पमित्र येऊ लागले की लोकांना वाटते की कोणीतरी येतं म्हणजे आपला जीव धोक्यात राहत नाही, तो पकडला जातो. मग दुसऱ्या स्टेजला काय होते की जास्त साप त्या परिसरात निघत असेल तर आपण जनजागृतीचा प्रोग्राम घेऊ शकतो. आम्ही स्लाइड शो वगैरे घेतो, त्यामध्ये त्यांना सांगतो की फक्त आपल्याकडे आढळणारे जे प्रमुख 4 साप आहेत तेच विषारी आहे. नाग आहे, मण्यार आहे, घोणस आहे, फुरसे आहे, बाकी सर्व बिनविषारी आहे. परंतु एकदा आपण त्यांना 30-32 जातीचे साप दाखवले आणि दुसऱ्यांदा म्हटलं ओळखा तर ते कोणालाच ओळखता येणार नाही. त्यालाही वेळ जातोय, प्रशिक्षणाचा भाग आहे. परंतु हळूहळू काय होईना, परंतु आपल्या संस्कृतीमध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. नागपंचमीला पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी लगेच मारायचं, असं आपल्याकडे नेहमी पाहायला मिळते. परंतु आम्ही फरक बघितलेला आहे. सातत्यानं जर सेवा देणारे लोक असतील, सर्पमित्र वारंवार येत असतील तर त्या ठिकाणी ती चळवळ रुजते आणि संरक्षणाची चळवळ तिथनं चालू होते. तर त्या ठिकाणी नक्कीच ताईला म्हणेल की त्या ठिकाणी जे काही सर्पमित्र वन विभाग असेल तर त्यांच्याशी संपर्क करता येईल आणि त्या ठिकाणी जे सर्पमित्रांची यादी आहे ती सार्वजनिक करता येईल आणि त्यांच्याकडून आपण अविरत जर सेवा घेतली तर ही चळवळामध्ये आपला पण हातभार लागेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता हे वन्यजीव संरक्षण ही काळाची गरज आहे, पण त्याच्यामध्ये आपली सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका आहे आणि जनजागृती होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
म्हणजे मला तुम्ही सांगायचे की ताडोबाच्या भागामध्ये आपण नेहमी मानव आणि वन्यप्राणी संघर्ष ही समस्या ऐकतो, ती समस्या नक्की काय आहे? ज्या ज्या ठिकाणी वन्यप्राणी आहेत त्या ठिकाणी ती होतेच असं नाही आहे. फार कमी प्रमाणात ते वन्यजीव असलेले काही ठिकाण आहे. म्हणजे विदर्भातलं नेहमी तुम्ही ऐकता वाचता, परंतु सोबत बोरिवलेचे तुम्ही घटना ऐकलेल्या आहेत. जुन्नर सारख्या, संगमनेर सारख्या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. अलीकडे बिबट्याची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे त्या ठिकाणामध्ये. म्हणजे जंगलातच बिबटा आहे असंही नाही. त्यानंतर मग आपल्याला उसाच्या मळ्यामध्ये पण तो बिबट्या दिसतो. तर हे बिबट्या काय आहे तो मानवी वस्तीकडे तेही समजणं गरजेचं आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी जेव्हा लोकांमध्ये कार्यक्रम जनतेमध्ये जाऊन घेत असतो तर त्या ठिकाणी आम्ही असं सांगतो की वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊन जर संघर्ष होत असेल तो एक संघर्ष आहे, पण मनुष्य प्राणी जेव्हा त्याच्या अधिवासात जातो तेव्हाही संघर्ष होतो. परंतु या दोन्ही ठिकाणी म्हणजे माणूस जंगलात गेला आणि तो मारला गेला किंवा हमला झाला तरी दोष वन्य प्राण्याला, आणि वन्य प्राणी शहरात आला तरी दोष वन्य प्राण्याला. पण हे का घडतं हे समजणं गरजेचं आहे. कारण की आपल्याकडे जे काही जंगल आहे, जंगलावर उदरनिर्वाह करणारे काही गावकरी आहेत. कारण की त्यांना या ना त्या कारणासाठी इव्हन सरपण आणण्यासाठी, इव्हन उघड्यावर त्यांच्याकडे शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे शौचालयासाठी जाणारे लोक जंगलामध्ये असतात. अशा वेळी त्यांच्यावर वन्य प्राण्यांकडून हल्ला होतो. सोबतच आपल्या गावामध्ये काही अस्वच्छता असेल, अस्वच्छता, उकिरड्यावर जगणारे काही जे जनावर आहे, कुत्री आहे, डुकरी आहे, हे बिबट्याचं आवडतं खाद्य आहे. जर आपलं गाव अस्वच्छ असेल तर त्या ठिकाणी जर असे जनावर आले तर मग बिबट्या आकर्षित होणार आणि त्यातूनही वन्य प्राणी संघर्ष होतो. एका वेळेस जर मनुष्य प्राणी आणि वन्य प्राणी समोरासमोर आलं की सेल्फ डिफेन्स मध्ये कुठला तरी प्राणी रिॲक्ट करतो आणि बिबट्याचं रिॲक्शन म्हणजे कुठे ना कुठे इंजुरी होणं हे आलेलं आहे. त्याच्यामुळे याला संघर्षाची सुरुवात झालेली आपण असं म्हणतो. मग यावर उपाययोजना होते की बऱ्याच प्रमाणात जर लोक इंज्युअर्ड झाले, जखमी झाले तर वन विभागाकडे मागणी केली जाते आणि वन विभाग वस्तुस्थितीची पाहणी करून त्या ठिकाणी पिंजरे लावणे, त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न करतो. आमच्या जिल्ह्यामध्ये पण ही मोठी समस्या आहे. त्या ठिकाणी वारंवार असे पकडले जातात. त्यांना पकडून मग त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर पाहणी केली जाते की ते परत निसर्गात सोडण्या लायकीचे आहे किंवा नाही, तर आजीवन ते बंदिवासातही असतात. बरं, आणि तिथे त्यांची काळजी तेवढीच केली जाते. कारण इथे त्याला शिकार मिळवावी लागते की तिथे त्यांना बंदिवासात असताना फिडिंग दिलं जाते वन विभागाकडून. तर हा संघर्ष मोठा आहे. कारण की शेतीच्या कामासाठी, कारण की आमच्या शेती ज्या आहे शेतकरी बांधवांच्या ते जंगलाला लागून आहे, त्या ठिकाणी सुद्धा हा प्रसंग येतो. तुम्ही दर महिन्यातून 2दा कोणी ना कोणी वाघाच्या हल्ल्यात मारलं गेलं, बिबट्याच्या हल्ल्यात मारलं गेलं हे नेहमीच ऐकतो. परंतु याच्यावर उपाययोजना जी आहे, वन विभाग ज्या पद्धतीनं काम करत आहे, नागरिकांनाही आपल्याकडे का कारण आहे त्याच्या जर मुळाशी गेलं तर उपाययोजना शोधता येईल. ओरड झाली एकदा का संघर्षाचा निर्माण झाला, संघर्ष वन्यप्राणी मानवाचा आहे त्याच्यावर उपाय करतात. संघर्ष शासन आणि जनतेमध्ये जर निर्माण व्हायला लागला, प्रशासन आणि जनतेमध्ये आणि गावकऱ्यामध्ये व्हायला लागला तर उपाययोजना होणार नाही. संवाद व्हायला हवा, चर्चा व्हायला हवी आणि त्यातून ते सर्व मिळून, कारण की आले हे बिबट वाघ गावात येणं म्हणजे आग, पूर, भूकंपासारखं आपत्कालीन परिस्थिती आहे. या परिस्थितीत जेव्हा आपण सर्व एक होऊ, एकजुटीनं प्रयत्न करू तर हे आलेल्या गावावरचं संकटही आपण चांगल्या रीतीनं निभावू शकतो. अगदी खरं, खूप छान अशी माहिती सांगितली. त्याविषयी आम्हाला अधिक ऐकायचं आहे. सुनील, तुमचंही मत घ्यायचंय. पूर्वी एक फोन घेऊया. सुनील आपल्याशी बोलतायत यवतमाळवरून. नमस्कार. हा, बोल. नमस्कार, सुनीलशी बोला. हा, बोला. मॅडम, म्हटलं आम्हाला जे शेतकऱ्यांना त्रास होतो म्हणजे जे आमचे जे काही पेरणी केल्या जाते तेव्हा हे जनावर खूप आमचं म्हणजे नुकसान करतं. जसं आता तूर पिकाबद्दल, डाळीबद्दल इतकं प्रश्न चालू आहे देशामध्ये, तर आमची काही पूर्ण म्हणजे तूर टाकणं सोडा लागली आम्हाला शेतकऱ्यांना. तर हे डुकरं, रोई, जनावर हे पूर्ण खाऊन टाकतात. बरं, त्याच्यामध्ये मग अवैध मार्गाचा आम्ही वापर करते शेतकरी आणि ते त्याच्यामध्ये त्यांना कोणत्याही मार्गाने मारण्याचा प्रयत्न करते, हे करते. तर त्याच्यासाठी जर जंगलाला जर कंपाऊंड केल्या गेलं तर म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. आज यवतमाळ जिल्ह्याची शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे, कुठे पण उडीद मूग कोणी टाकायला तयार नाही शेतकरी शेतामध्ये, कारण का या जंगली जनावरांच्या त्रासामुळं. आणि हे जर पूर्ण शेतकऱ्यांना कंपाऊंड दिल्यापेक्षा या वन विभागाने जर म्हणजे नुसता जंगलालाच कंपाऊंड केलं तर चालत नाही का? बरं, धन्यवाद सुनीलजी. बंडूजी, खरं तर मला तुमच्याकडे तुम्हाला ह्या प्रश्नाबद्दल विचारायचं आहे, कारण तिकडे चंद्रपूर जिल्हा वगैरे ते, तर अशा जर शेतकऱ्यांची समस्या असेल त्यावेळेला काय करता येईल? मी आताच सांगितलं मानव वन्यजीव संघर्ष, तर हा संघर्षाचाच भाग आहे. म्हणजे याच्यामध्ये शेतकरी सुद्धा प्रभावित होतो. वन्य प्राण्यांकडून शेतपिकांची नुकसान मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणजे
अस्मानी जे संकट आहे, ओला असो सुका दुष्काळातून जरी पीक वाचलं तरी शेतकरी बांधवांचं वन्य प्राण्यांकडून शेवटच्या टप्प्यात नासाडी होते. नुकसान होतं. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की असे शेतकरी मग अवैध मार्गाचा अवलंब करतात, त्यांना करंट लावून आपलं सुरक्षित करण्याचं त्यांनी सांगितलं. असं तर हा प्रकार आहे आणि त्याच्यामधूनच तो हा संघर्ष निवारण्याकरिता त्यांचे प्रयत्न केले जाते. आणि आता अलीकडे शासनाने चांगल्या सुविधा केल्या, कारण की पूर्वी शेतपीक नुकसान किंवा जे जनावर वाघाच्या हल्ल्यात मारल्या जातात त्यांना जी काही किंमत मिळायची आता त्याच्यात थोडीशी वाढ करण्यात आलेली आहे. आता उरला प्रश्न की जे शेतपिकांना जे नुकसान होतं त्याला काही कुंपणाची गोष्ट करा, त्यांनी वनाला कुंपण घालण्याचं जे सांगितलेलं आहे, कारण की हॅबिटॅट मधला एक भाग आहे की ते पूर्ण वेळ 12ही महिने जंगलातच असतील असं नाही, त्यांची निर्भरता कुठे ना कुठे तशा पद्धतीची जुडलेली आहे. परंतु आता बफर क्षेत्रामध्ये माननीय वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने सोलर फेन्सिंग व्यक्तिगत स्तरावर देण्यात आलेलं आहे. बफरच्या ठिकाणी चांगले त्याचे रिझल्ट आलेले आहे आणि त्या अनुषंगाने जर ते रिझल्ट चांगले जर झाले की प्रत्येकाला जर शेतकुंपण जे आहे सोलरचं बॅटरी ऑपरेटेड असते आणि त्याच्यामुळे ते इतर ठिकाणीही पण जर त्याचे प्रयोग घेतले जातील आणि ते एक कायमस्वरूपी उपाय होण्याची शक्यता दिसत आहे. आणि ही समस्या आहे, याच्यावर उपाय दृष्टीनं करता येतील. सुनीलजी, तुम्ही काय सांगाल? कारण मगाशी जसं त्यांनी सांगितलं की हा संघर्ष कुठेतरी दोघांवरही अवलंबून असतो. म्हणजे जसं गावाची स्वच्छता करणं तेवढंच महत्वाचं आहे की जेणेकरून प्राणी इकडे येऊ नये. तुमचं काय मत होतं? तुम्हालाही काही मुद्दा मांडायचा होता? मला असं म्हणायचं आहे की मानव वन्यजीव संघर्ष जो आहे हा जो आता जसं धोत्रे साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना जो आहे सोलार कुंपणची मुभा आपण करून देण्यात आलेली आहे तसं त्यांनी करावे, कारण वनक्षेत्र हा मोठ्या प्रमाणात असतो आणि वनक्षेत्राच्या त्या ह्याला कुंपण घालणं हे जरा थोडंसं लॉजिकली पण बरोबर वाटत नाही आणि शक्य होत नाही. तर प्रत्येकाने अशा या योजनेचा लाभ घ्यावे आणि त्यांनी त्यांच्या शेत कुंपणाला सोलारचं हे करून घ्या. अगदी खरं आहे. वन्यजीव संरक्षणासाठी काही कायदे केलेले आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे आणि ते कशा पद्धतीने अंमलात आणले जातात? वन्यजीव संरक्षणासाठी 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी सुद्धा वन्यजीव संरक्षणासाठी कायदे होते, परंतु त्याच्यामध्ये शिकारीसाठी मुभा वगैरे होती, गेम सँक्च्युरी असे हा होता त्याच्यामध्ये. परंतु 72चे कायदे आल्यानंतर ह्या सर्व गोष्टींना तिथे बंदिस्त आलेलं आहे आणि कडक कायदा असा हा तयार झालेला आहे. या कायद्याची निर्मितीचे द्वारे आज आपल्याला जे वन्यजीव समृद्ध जो क्षेत्र आहे त्याला नॅशनल पार्क आणि अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्याची या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. या कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने एखादा वन्यजीवावरती गुन्हा घडला तर त्याला तो 7 वर्षाची शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. आणि या ह्याच्यामध्ये म्हणजे एखादा वाहन जरी त्या गुन्ह्यामध्ये पकडला गेला तर तो वाहन सरकार जमा होऊन जातो, म्हणजे सरकारची प्रॉपर्टी होऊन जाते. म्हणजे असं हा कडक स्वरूपाचा कायदा आहे, या कायदे केले गेलेले आहे. तर ह्या कायद्यामुळे एकतर संरक्षित क्षेत्राचा घोषित झालेले आहे आणि संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यानंतर हा वन्य शिकारी म्हणा किंवा वन्यजीवाचे शिकारी म्हणा किंवा इतर जे काही अतिक्रमण करण्याचा विचार करत असेल किंवा कोणी जाऊन कोर झोनमध्ये जाऊन काही अतिक्रमण करत असेल तर या कायद्याने त्यांना अतिशय कडक शिक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. म्हणून हा जो कायदा फार प्रभावी कायदा आहे आणि या प्रभावी कायद्याच्या अनुषंगाने हा सर्व जो आहे आज आपल्याला जो सुरक्षित क्षेत्र संरक्षित क्षेत्र आहे तो अबाधित दिसतोय. आणि लोक म्हणतात, लोक डिफरन्शिएट करतात की वन विभागाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या वेळेस तो जाईल सुद्धा गुन्हा करायला, परंतु वन्यजीव विभागाच्या क्षेत्रामध्ये जाणार नाही, कारण तिथे एक स्पेशल ऍक्ट म्हणजे वन्यजीव कायदा 1972चा जो आहे तो त्याला ऍप्लिकेबल आहे. म्हणजे अशा प्रकारे कायद्याचं संरक्षण वन्यजीव प्राण्यांना मिळत आहे. बंडूजी, मला तुम्ही सांगा की कोणत्या प्राण्यांना या कायद्याचं संरक्षण आहे, म्हणजे कशा आणि कशा पद्धतीने आहे? बघा, हे जंगलातच आहे वन्य प्राणी असं नाही. आपल्या अवतीभोवती जे पण काही वन्य म्हणजे प्राणी आहेत, पशु पक्षी आहेत, त्यांना पण त्या कायद्यानं संरक्षण दिलं गेलेलं आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे शेड्यूल आहे, शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3. मग त्याच्यामध्ये पार्ट पण दिलेले आहे. शेड्यूल 1 मधले म्हणजे इंडेंजर्ड ज्या स्पेसीज आहे, संकटग्रस्त प्राणी आहे, त्यांच्यासाठी कडक शासन केलेलं आहे. सरांनी सांगितलं 7 वर्षाची शिक्षा वगैरे. तर त्याच्यामध्ये वाघ हा प्राणी आहे, वाघ, बिबट,
तर मग पक्ष्यामध्ये माळढोक पक्षी आहे, सापामध्ये अजगर जो आहे साप तो सुद्धा शेड्यूल 1 मध्ये आहे. तर असं सर्वच प्राण्यांना संरक्षण दिले गेलं आहे. फक्त प्राण्यांना संरक्षण नाही तर त्यांच्या अधिवासांना नुकसान पोहोचवणं, त्यांच्या आश्रयस्थानांना धोका पोहोचवणं किंवा संपूर्ण वनक्षेत्रावर अतिक्रमण होण्याचा जो विषय आहे हे त्या कायद्यामध्येच तरतूद केली गेलेली आहे. म्हणजे एकंदरीत प्राणीच नाही तर वन्य प्राण्यांचा अधिवास, त्यांचं घर वाचवण्याच्या दृष्टीने हा कायदा अत्यंत सामर्थ्य आहे या कायद्यामध्ये. पण हे कायद्याची अंमलबजावणी करत असताना वेळीच लोकांची तक्रार वन विभागापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर अशा वेळेस आपण मुकाट्यानं पाहत बसलो आणि कुठलाही क्राईम घडत आहे म्हणजे वन्यजीवांच्या बाबतीत तर ते आपण असंच पाहत बसलो तर ते संरक्षण होणार नाही. म्हणून मी वारंवार मगापासूनच म्हणतो की जनतेचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. या संपूर्ण चळवळीमध्ये आम्ही जनतेतून आलो म्हणून थोड्या पद्धतीनं काम करू शकलो, म्हणून जनतेचं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. खरंच खूप महत्वाचा आणि असा ठळक मुद्दा आहे की जिथे कुठे काही असा गुन्हा घडत असेल तर तो उघड्या डोळ्यांनी न बघता जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांना तो सांगणं ही खूप महत्वाचं आहे. सुनीलजी, जसं आपण आता वन्यजीवांबद्दल बोलतोय, वनक्षेत्रांबद्दल बोलतोय, त्याच्यामुळे निसर्ग आणि पर्यटन हेही एकमेकांशी गुंतलेलं आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? पर्यटकांचा ओघ जो आहे, येण्याचा ओघ जो आहे तो नॅशनल पार्क आणि सँच्युरीकडे मोठ्या प्रमाणात असतो. तर ह्या नॅशनल पार्क आणि सँच्युरीकडे येणाऱ्या हा पर्यटक आहे ह्यांना एक विशिष्ट क्षेत्र खुला केला जातो आणि त्याला आपण निसर्ग पर्यटन असं एक म्हणूया. आणि ह्या पर्यटन क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना निसर्गाची, वनाची, वन्यजीवांची माहिती हे त्यांना देणं आहे आणि त्या पद्धतीचं आम्ही तो डेव्हलप करत आहे. आणि ह्याचा उद्दिष्ट एवढंच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावे, वन किंवा वन्यजीवाबद्दलची जे काही गैरसमज आहे त्यांचे ते दूर व्हावे, हा त्याच्या पाठीमागचा हा खरं आहे. आणि ह्या निसर्ग पर्यटन जे आहे हा त्याच्या गावाला वनाला लागून असलेले जे गावं आहे तिथे सुद्धा विलेज इको डेव्हलपमेंट कमिटी तयार करून त्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हे करतो. त्या लगतचे गावाचे जे बेरोजगार तरुण आहे, तरुण तरुणी आहे, त्यांना जे आहे एम्प्लॉयमेंट ह्या निसर्ग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून याप्रमाणे त्यांचा कारण एकूणच त्या भागाचा विकास होऊन जातो. तर हा निसर्ग पर्यटनाची संकल्पना मोठ्या प्रमाणात सर्व नॅशनल पार्क आणि सँच्युरी अभयारण्यामध्ये. अगदी खरं आहे की खरं तर हा विषय एवढा मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. पण मला बंडूजी तुम्हाला विचारायचं आहे की आपण ही जी चर्चा केली तर त्याच्यामध्ये एक बफर क्षेत्र आणि रेस्क्यू ऑपरेशन ह्या पद्धती नक्की काय आहेत याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. जसं आता आपण ऐकलं व्याघ्र प्रकल्प अभयारण्य, याचा हे झाला कोर एरिया, तर त्याला अजून सपोर्टमध्ये बफर एरिया घोषित केलेला आहे. पण बफर एरियामध्ये बंधनं नाही. म्हणजे जसं आम्ही सांगितलं की तिथं लोकांना आम्ही पुनर्वसन करायचं, वन विभाग पुनर्वसन करतं, तिथून काळी वगैरे उचलायचं नाही, हे कोरमध्ये जरी असेल पण बफरमध्ये तसे कुठलेही बंधनं तिथल्या गावकऱ्यावर नाही. परंतु बफरच्या माध्यमाने विकास होतो हे तितकंच खरं आहे. कारण की पूर्वी जेव्हा ताडोबाचं बफर घोषित व्हायला लागलं तेव्हा प्रचंड विरोध झाला. बरेच गावकऱ्यांनी म्हटलं की आम्हाला बफरमध्ये ठेवायचं नाही. बरं, तिथं काही बंधनं नव्हते, थोडा गैरसमज झालेला. परंतु आता परिस्थिती अशी बदललेली आहे 5 वर्षामध्ये की आम्हाला बफरमध्ये समाविष्ट करा अशी मागणी आता गावकऱ्यांची होऊ लागली. तर हा काय फरक आहे? तर बफर क्षेत्रामध्ये काय, आता बफर क्षेत्रामध्ये टुरिझम झालं, परंतु बफर क्षेत्रातलं टुरिझम तिथचे गावकरी युथ जे आहेत ते स्वतः चालवतात. सरांनी सांगितले ईडीसी इको डेव्हलपमेंट समिती, ह्या ठिकठिकाणी इको डेव्हलपमेंट समिती तयार करण्यात आलेल्या आहे. या समितीच्या माध्यमाने तिथे विकास कामे होऊ लागलेल्या आहे. ताडोबाच्या पर्यटनातून जो काही पैसा येतो त्याचा बराचसा भाग हा त्या गावामध्ये समप्रमाणात वाटला जातो तिथच्या विकास कामासाठी. सोबतच माननीय वनमंत्री महोदयांनी आता डॉक्टर श्यामाप्रसाद जनवन विकास योजना आणलेली आहे, त्या माध्यमाने सुद्धा प्रचंड कामं होऊ लागलेली आहे. आता जवळपास 60 गावं आहेत ती शौचालय युक्त झाली, पूर्णपणे शौचालय झाले, सर्वांना गॅस देण्यात आलेला आहे. आणि तिथल्या जवळपास सर्वच शाळांमध्ये ई लर्निंग लागलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आणि अशा दुर्मिळ गावांमध्ये ई लर्निंगची व्यवस्था तिथल्या विद्यार्थ्यांना होत आहे. हे सर्व पर्यटनातून होऊ लागलेलं आहे. म्हणजे पर्यटनामध्ये खरी किती ताकद आहे याचं उत्तम उदाहरण म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण बफर, ताडोबाच्या बफरकडे पाहू शकतो. आपल्याला कल्पना आहे जसं जे साऊथ आफ्रिका आहे, केनिया आहे, हे टुरिझमवर आधारलेलं आहे. आणि वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये आपला विदर्भातील जे काही वनक्षेत्र आहे किंवा सह्याद्री अलीकडे इकडे पण झालेला आहे. तर वन्यजीव टुरिझम मध्ये अत्यंत पोषक वातावरण आहे विकासाच्या दृष्टीनं. त्या दृष्टीने जर पाहिलं तर स्थानिकांना आपण रोजगार
आणि खरं आणि हे सगळ्या गोष्टी एकमेकांवर आधारित आहेत. खरं तर आजचा हा जो विषय होता, एकदा एका वाघाने एका झाडावर आपली नखं ओरबाडली आणि मनुष्याने ते झाड तोडलं. त्याच्यामुळे ना वाघाला आपली हद्द कळेना, ना मनुष्याला आपली हद्द. म्हणूनच एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या सहकार्याने हे वन्यजीव संरक्षण आपण केलं पाहिजे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही 2 माध्यमांतून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपलं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. तुम्ही दोघंही इथे आज आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.